आपल्या ग्रँड आणि पीक मध्ये आजपासून नवीन सुरू होणारी डिश म्हणजे फक्त मच्छी फ्राय. मच्छी फ्रायची टेस्ट एवढी भारी आहे, एकदम खतरनाक. मध्ये टेस्ट वगैरे एकदम बेस्ट आहे. लवकरात लवकर व्हिजिट करा ग्रँड आणि पीकला. नमस्कार मित्रांनो, माझं नाव विशाल ठोंबरे. आपल्या मिनी ब्लॉग मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज सकाळ सकाळी लवकर उठलं म्हणजे तरी 1 वाजलं. लगेच मेन्स वेअर मध्ये आलो. मेन्स वेअर मध्ये आल्यानंतर इथे थोडंफार कामं वगैरे. आता आपल्याकडे 2 गाड्या झाल्या. 2 गाड्या म्हणजे एक गाडी आपल्याला शॉपवर पाहिजे चायनीजवर डिलिव्हरीसाठी ती स्कूटी परफेक्ट आहे. आणि आपल्याला बाईक येण्या जाण्यासाठी आपल्या चायनीजवर पोहोचल्यानंतर आपण गोल्डन जो कपडा आणला तो आपल्या टेबलला लावला. एकदम व्यवस्थित बसला आणि एकदम मस्त वाटतं. आपल्या वस्तादला घेऊन गेलो भांड्याच्या दुकानावर एक तवा घेण्यासाठी. तव्यामध्ये आपल्याला ऑमलेट आणि मस्तपैकी मच्छी फ्राय करण्यासाठी आपल्याला तवा पाहिजे. तवा घेतल्यानंतर लगेच मच्छी घेतली. मच्छी फ्राय करायची आणि मस्तपैकी खायची. आपल्याला सकाळ सकाळी जे चिकन टाकतात ते हे दादा आहेत. हे दादा आपल्या इथं आले चॉपर राईस पार्सल. ह्याच्या आधी पण त्यांनी चॉपर राईस वगैरे नेलेत आणि त्याची टेस्ट वगैरे एकदम बेस्ट आहे, त्यांनी स्वतः सांगितलं. त्याच्यानंतर आपले पार्सल वगैरे आले. ऑर्डर वगैरे सोडून आल्यानंतर दुसरा पार्सल आला. दुसरा पार्सल आपल्या पुढच्या बिल्डिंग मधला. ते देऊन आल्यानंतर आपण जो तवा आणला त्याच्यावर ऑमलेट बनवला. आपल्या ग्रँड आणि पीक मध्ये आजपासून सुरू होणारी डिश म्हणजे मच्छी फ्राय. मच्छी फ्राय पण भेटणार आहे आजपासून. तर लवकरात लवकर शॉपला व्हिजिट करायचं, नाही तर ऑनलाईन ऑर्डर मागवायची. आपली होम डिलिव्हरी अवेलेबल आहे. मच्छी फ्राय एकदम खतरनाक म्हणजे टेस्ट. आपली या डिशची प्राइस असणार आहे फक्त 100 रुपये. 100 रुपयामध्ये मस्तपैकी 2 पीस भेटणार. सगळे काम वगैरे झालेत. वस्ताद वगैरे घरी गेले, दुकान वगैरे बंद केलं आणि आम्ही सरळ घरी जाण्यासाठी निघालो. तर आपल्या लोणामधल्या मेडिकल मधून आपण मस्तपैकी आपल्यासाठी घेतले तेल, पावडर वगैरे सगळ्या गोष्टी घेतल्यात. कोलगेट वगैरे जे पाहिजे ते सर्व गोष्टी घेतल्या. बरेच दिवस आधी आपल्याला एका कस्टमरने सांगितलं होतं की व्हेजचा मेनू बनवायला. व्हेजचा आणि नॉनव्हेजचा दोन्ही पण मिक्स करून मेनू बनवला. आता फक्त याच्यात फोटोज वगैरे टाकायचे. उद्यापासून नवीन मेनू.